नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आमच्याकडे ऊसाची लागवड झालेली आहे, त्याचा आता हा व्हिडिओ मी करत आहे. तुमच्याकडे तुम्ही कोणता ऊस लावला आहे आणि कशा पद्धतीने लावता हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या ऊसामध्ये तुम्हाला काय म्हणजे असं कमी वाटतंय त्याचं पण सजेशन तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता, किंवा आमचे काय आम्ही कशा पद्धतीने लावतो याची तुम्हाला पूर्ण माहिती देतो. तर चला आपण बघूया पुढे. तर आमचा हा जो ऊस दिसत आहे तुम्हाला, तर हा ऊस आहे बघा, आता निघालेला. याला लावून आता 25 नोव्हेंबरला लावलं होतं आम्ही, जवळपास आता 1 महिना होत आहे. तर हा अशा पद्धतीने निघालेला आहे. आम्ही हे 4.5 फुटाची सरी याच्यामध्ये मारलेली आहे बेड टाईपमध्ये, आणि याच्या आतमध्ये आम्ही असा ऊस लावलेला आहे. हे बघा, बघू शकता. आमचं इथं 3.5 एकर ऊसाची लागवड झालेली आहे. आता ह्याला आम्ही ठिबक आतरत आहोत. याच्या अगोदर आम्ही ठिबक लावलं नव्हतं. तर आता पाणी थोडंसं चांगल्या पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन व्हावं यासाठी आम्ही आता याला ठिबकची व्यवस्था करत आहोत. आता आतरणं चालू आहे, तर आणून ठेवलेलं आहे आम्ही ठिबक. तर अशा पद्धतीने आमच्या ऊसाची लागवड झालेली आहे. तर या ऊसाची जात आहे मित्रांनो 265 हा ऊस आम्ही यावर्षी लावलेला आहे. कारण आम्ही दरवर्षी वेगवेगळा ऊसाचा बेणं लावत असतो, पण आम्हाला 2-3 वर्ष झालं हेच बेणं चांगलं वाटतं 265. कारण ह्याला वजन पण भरतं आणि जास्त डुकरं पण ह्याला खात नाहीत. तर हे आता अशा एवढ्या उंचीवरती निघालेले आहे. काही जागी निघालेले आहे, काही जागी आणखीन थोडेसे मोडं त्याला आता फुटत आहेत. तर अशा पद्धतीने आमच्या ऊसाची लागवड झालेली आहे, बघू शकता. तर हे आम्ही मित्रांनो 2 डोळा पद्धतीने लावलेले आहे. म्हणजे जेव्हा आपण ऊसाचे बारीक बारीक खांड करतो ना, तेव्हा त्याला आम्ही 2 डोळे ठेवले होते एका ऊसाच्या टिपऱ्याला. तर इथं बघू शकता, हे वाळलेलं टिपरू आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, हे अशा पद्धतीने 2 डोळे आम्ही एका ऊसाच्या ह्याला टिपऱ्याला ठेवलेले आहेत, आणि हे असे आम्ही पुरलेले आहेत. दरवर्षी म्हणजे आम्ही कधी 1 डोळा पद्धत वापरतो आणि कधी 2 डोळा. त्याच्यामुळं गेल्या वर्षी 1 डोळा पद्धत वापरली आणि यावर्षी आम्ही 2 डोळे पद्धत वापरतोय. तर तुमच्याकडे यावर्षी ऊसाचं उत्पादन कशा पद्धतीने, म्हणजे एकरी किती उत्पादन तुम्ही काढलेलं आहे ऊसाचं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे साधारणतः 50 ते 55 टनादरम्यान निघालेलं आहे. तर तुमच्याकडे किती निघालेलं आहे ऊसाचं उत्पादन सांगा. हे आमच्या काकाचा ऊस आहे, त्यांनी पण लावलेलं आहे, 265च आहे त्यांचा पण. आणि हे बघा, आमच्याकडे असं आम्ही आता नवीन ठिबक लावण्यासाठी असा एक काळा पाईप आणतो आणि ह्याला छिद्र पाडून आपले नळ लावून ठिबकची व्यवस्था इथून करतो. त्या पांढरा पाईप आम्ही अगोदर आणायचो असे बारके, पण हे कसं आहे 1 वर्ष 1.5 वर्ष झाले का उन्हाने तापून ते खराब होऊन जातात, तुटून जातात. त्याच्यामुळे ह्याचा खर्च पण परवडत नाही. त्याच्यामुळं हे आम्ही असा काळा पाईप आणला आहे जैनचा, आणि तो चांगला टिकतो 1-2 वर्ष, काहीच होत नाही याला, चांगला. आणि आणायला न्यायला पण सोपा आहे, आणि आपण याला छिद्र म्हणजे कुठं पण असं पाडू शकतो आणि लवकर त्याला बंद पण करू शकतो. तर असं आमचं ऊसाचं व्यवस्थापन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणि आता ह्याच्यानंतर तुम्ही आता ऊसाला म्हणजे खत कधी दिला पाहिजे, तुम्ही कोणता खत टाकता याचे पण मी व्हिडिओ करतो. आम्ही कोणता टाकतो हे पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता मी आहे मराठवाड्यातला, आणि काही जण आपले बाहेरून म्हणजे मराठवाड्याच्या बाहेरून किंवा दुसरीकडून हे व्हिडिओ बघत असतात. त्यांनी पण आपल्याला सांगावे, आणि आपली शेती कशी आहे त्यांना पण समजलं पाहिजे, यासाठी आपण असे व्हिडिओ बनवत असतो. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपले व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने ऊसाची लागवड झालेली आहे हे पण तुम्ही मला सांगू शकता. तर बघा, हे थोडासा उशिरा म्हणजे 2-4 दिवसांनी उशिरा लावलेला आहे, कारण बेणं संपलं होतं आमचं तेवढ्यावरती. मग नंतर ह्याला थोडा उशीर झाला. तर हे पण निघालेलं आहे कुठं आणि कुठं निघण्यावरती आहे. तर अशा पद्धतीने आहे बघा.
आणि तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि काही माझ्या व्हिडिओमध्ये चुकत असेल तर ते पण सांगा, कारण मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतो आहे, जमत नाही पण ट्राय करतो आहे. कारण शेतकऱ्याच्या मुलांना शेतीच नाही तर नवीन नवीन अशा शेतीचे व्हिडिओ म्हणा, असे काही प्रयोग केले पाहिजे शेतकऱ्याच्या मुलांनी कधी पुढं जायचं. त्याच्यामुळे आपला हा प्रयत्न आहे. बघूया आपल्याला किती जण सपोर्ट करतात. आपण प्रयत्न तर करतच राहू, शेती करतच राहू. जय जवान जय किसान. धन्यवाद.